शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी सल्ला या भागामध्ये मी आपले स्वागत करतो. मी जालिंदर साबळे, कृषी हवामानशास्त्र विभाग, शिवाजीनगर, पुणे. तर शेतकरी बंधूंनो, 12 ऑगस्ट रोजी संपलेला जर आठवडा पाहिला तर या आठवड्यामध्ये आपण पाहू शकता की मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा पश्चिम भाग आणि मराठवाड्यामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा अधिक झालेला दिसून येत आहे. ज्या ठिकाणी आपल्याला हिरवा किंवा निळा रंग दाखवलेला आहे, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा अधिक झालेला आहे. तर कोकण विभागामध्ये मात्र मागील आठवड्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहिलेला आहे. मध्य महाराष्ट्राच्या सोलापूर आणि विदर्भाच्या नागपूर जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झालेला आहे. एकंदरीतच कोकण वगळता राज्यामध्ये मागील आठवड्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. आजचं जर इन्सॅट 3D उपग्रह छायाचित्र पाहिलं तर आपण पाहू शकता की अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणामध्ये आपणास ढग दिसून येत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की ढग जे आहेत ते अधिक गडद रंगाचे आहेत. या ठिकाणी एक डिप्रेशन तयार झाले असून हे डिप्रेशन साधारणतः विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे विदर्भाला देखील पुढील 5 दिवसात चांगला पाऊस मिळण्याची शक्यता आहे. जर वातावरणीय सिस्टीम्स पाहिल्या तर सध्या मान्सूनचा जो आस आहे तो उत्तरेकडे राजस्थानच्या बाजूला असून दक्षिणेकडे तो आपल्या मूळ पोझिशनच्या खाली सरकलेला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम किनारपट्टीवरती एक ऑफशोअर ट्रफ देखील सक्रिय आहे. तर जे डीप डिप्रेशन तयार झालेले आहे ते झारखंड आणि लगतच्या प्रदेशामध्ये असून त्याची आगेकूच महाराष्ट्राच्या दिशेने होत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की जे डीप डिप्रेशन तयार झालेले आहे ते साधारणतः विदर्भामध्ये येण्याची शक्यता असून त्यामुळे विदर्भाला या आठवड्यामध्ये चांगला पाऊस मिळण्याची शक्यता आहे. विभागवार जर 5 दिवसाचा हवामान अंदाज पाहिला तर आपण पाहू शकता की 14 ऑगस्ट रोजी कोकण तसेच विदर्भामध्ये बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे. 15 ऑगस्ट रोजी कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 16 ऑगस्ट रोजी कोकण व विदर्भामध्ये बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे. 17 ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी तर विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. हीच परिस्थिती साधारणतः 18 ऑगस्ट रोजी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या हवामान अंदाजाबरोबरच हवामान विभागाने काही इशारे दिलेले आहेत. आज म्हणजे 14 ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विदर्भाच्या काही जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाची तसेच विजांचा कडकडाटाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये कोकणामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. तर सह्याद्रीच्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर या घाट भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 15 ऑगस्ट रोजी देखील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्याचप्रमाणे विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 16 ऑगस्ट रोजी देखील कोकणाच्या रायगड आणि मध्य महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या घाट भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसून येत आहे. 17 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट भागामध्ये देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 18 तारखेसाठी कोणत्याही प्रकारचे इशारे हे देण्यात आलेले नाहीत. या 5 दिवसाच्या हवामान अंदाजाबरोबरच हवामान विभागाने 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये साधारणतः पर्जन्यमान कसे राहील ही दाखवलेले आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की जो निळा रंग दिलेला या भागात म्हणजे कोकण आणि काही प्रमाणामध्ये सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती 20 ते 40 मिलीमीटर पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाचा भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात साधारणतः 1 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता दिसून येत आहे.
तर विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये साधारणतः 10 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यताही दिसून येत आहे. एकंदरीत कोकण आणि पूर्व विदर्भाला चांगला पाऊस मिळेल, तर राज्याच्या उर्वरित भागामध्ये हलक्या पावसाची शक्यताही 14 ते 20 ऑगस्ट या कालावधीत दिसून येत आहे. त्यानंतरच्या आठवड्यात मात्र पर्जन्यमान कमी होत असून 21 ते 27 ऑगस्ट या कालावधीमध्ये कोकण आणि पूर्व विदर्भात देखील पावसाचे प्रमाण कमी होणार असून मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील पर्जन्यमान कमी होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, या हवामानाच्या अंदाजाबरोबरच काही कृषी सल्ले देखील देण्यात आलेले आहेत. कोकण विभागामध्ये 21 ते 25 दिवसाच्या भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण करावी. भात शेतात पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी. हळद, भुईमूग, भाजीपाला पिके व फळबागांमधून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पावसाची तीव्रता कमी असताना आंबा बागेमध्ये पॅक्लोब्युट्रोझोल ची फवारणी करावी. मध्य महाराष्ट्र विभागामध्ये भात रोपे लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत पाण्याची पातळी 1 ते 2 सेंटीमीटर ठेवावी आणि रोपे वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत 2 ते 3 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. कापूस पिकात रस शोषक किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्याचप्रमाणे प्रति एकर 8 ते 10 पिवळे चिकट सापळे वापरावेत. मका पिकाला पेरणीनंतर 1 महिन्याने नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा. मराठवाडा विभागामध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या खरीप पिकांमध्ये आंतर मशागतीची कामे करावीत. फळबागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागेमध्ये पाऊस नसताना 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. सोयाबीन पीक जर पिवळे पडलेले दिसून येत असेल तर व्यवस्थापनासाठी EDTA चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 प्रति 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकाची लागवड करून 60 दिवस झाले असल्यास 25 किलो नत्रासोबत 00.52.34 प्रति 15.5 किलो प्रति एकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीने 3 ते 4 वेळा विभागून द्यावे. त्याचप्रमाणे विदर्भ विभागात देखील 21 ते 25 दिवसाच्या खरीप भाताच्या रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी. तसेच लागवड झालेल्या भात क्षेत्रात 2 ते 3 सेंटीमीटर इतकी पाण्याची पातळी कायम ठेवावी. 21 ते 25 दिवसांच्या भात रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी, पाणी पातळी कायम ठेवावी. ज्वारी पीक 25 ते 30 दिवसांचे झाले असल्यास कोळपणी करून हेक्टरी 40 किलो नत्राची मात्रा द्यावी. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आजचा पुढील 5 दिवसाचा त्याचप्रमाणे पुढील 2 आठवड्याचा पर्जन्यमान अंदाज आणि त्यांना अनुकूल अशी कृषी हवामान सल्ला. या सल्ल्याचा उपयोग करून आपण आपल्या शेतीत कामांचं निश्चित नियोजन करू शकता. धन्यवाद.